नमस्कार, SG टेक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वनरक्षक भरतीच्या फिजिकल आणि ग्राउंडच्या तारखेच्या संदर्भातील बातमी बघणार आहोत. कालच वनरक्षक भरतीचा रिझल्ट लागलेला आहे. त्याचं तुम्ही महाफॉरेस्ट या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पूर्ण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठाणे आणि नागपूरचा देखील रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे. ते तुम्ही डाउनलोड या लिंकवर क्लिक करून बघू शकता. त्याची लिस्ट तुम्हाला दिसेल, तुमचे मार्क या ठिकाणी दिसतील. तर याचं फिजिकल आणि ग्राउंड कधी होणार आहे याची माहिती आजच्या लोकमतच्या पेपरला आलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आजचा लोकमत पेपर, आणि यामध्ये दिलेलं आहे 1256 वनरक्षकांची होणार भरती. म्हणजेच 2138 जागा होत्या, त्यापैकी 1256 वनरक्षकांची भरती होणार आहे. आणि बाकीच्या उर्वरित 882 जागा हा पेसा क्षेत्रासाठी राखीव ठेवलेली आहे. त्यामुळे रिझल्ट लागलेला आहे. आणि राहिलेल्या बाबीसाठी उच्च न्यायालयात केस चालू आहे. त्यामुळे त्यांचा पेसा क्षेत्राचा रिझल्ट आणखी लागलेला नाही. तर या ठिकाणी दिलेलं आहे वनरक्षक पदाच्या भरतीची प्रतीक्षा संपली असून 1256 भरती या ठिकाणी पूर्ण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आव्हानामुळे भरती रखडलेली आहे. म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील वगळून रिझल्ट जाहीर केलेला आहे. 2 ते 11 ऑगस्ट या दरम्यान परीक्षा झाली होती. आणि पेसा क्षेत्र वगळून 1256 या वनरक्षकांचा रिझल्ट जाहीर केलेला आहे. आणि यामध्ये दिलेलं आहे 2,71,000 पात्र उमेदवारांची चाचणी होणार आहे. म्हणजेच 45% जास्त गुण ज्यांना आहेत त्या विद्यार्थ्यांची ग्राउंड फिजिकल होणार आहे. यामध्ये दिलेलं आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या पदभरती परीक्षेत 3,95,738 परीक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती. त्यापैकी 2,71,838 परीक्षार्थी 45% जास्त गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरलेले आहेत. आणि गुणवत्ता यादी, कागदपत्र छाननी, शारीरिक चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी याचे गुण एकत्र करून, म्हणजेच ऑनलाईन परीक्षेचे गुण आणि फिजिकल ग्राउंडचे गुण एकत्र करून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. आणि 17 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की 17 जानेवारी आणखी 10 दिवसांनी, म्हणजेच 17 जानेवारीला उमेदवार संख्येनुसार 15 ते 44 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. म्हणजेच पेसा क्षेत्र सोडून 1256 उमेदवारांची ग्राउंड चाचणी या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी 2,71,000 उमेदवारांची चाचणी होणार आहे. म्हणजेच 45% गुण. तुम्हाला जर 45%पेक्षा जास्त गुण असतील तर तुमचं हे नाव त्या यादीमध्ये असणार आहे. तर त्याच्या फिजिकलसाठी या नोटिफिकेशनमध्ये दिलं होतं की फिजिकलसाठी पुरुषांसाठी 80% गुण आहेत. म्हणजे धावण्याची चाचणी आहे 5 किलोमीटरपर्यंत 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमीमध्ये जे ग्राउंड मारतील त्यांना 80 गुण, 17 मिनिटापेक्षा जास्त किंवा 18 मिनिट यापेक्षा कमी त्यासाठी 70 गुण. अशा प्रकारे पूर्ण माहिती या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. ते तुम्ही वेबसाईटवर बघू शकता. आणि महिलांसाठी 3 किलोमीटर धावण्याची चाचणी आहे. यामध्ये 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात जे ग्राउंड पूर्ण करतील त्यांना 80 गुण. आणि अशाच प्रकारे पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी 5 किलोमीटर व 3 किलोमीटर चाचणीत प्राप्त गुण एकत्रित करून निवड समितीने एक गुणवत्ता यादी वृत्तानुसार तयार करण्यात येईल. ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजेच फिजिकल आणि लेखी परीक्षेतील गुण एकत्रित करून मगच त्यांची फायनल यादी जाहीर करण्यात येणार आहे, असं या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर हे तुम्ही ग्राउंडची तयारी करतच असाल तर पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि 10 दिवसात ही प्रक्रिया सुरू होणार आहे. तर तयारी जोरात असू द्या, त्यावेळेस सिलेक्शन झालंच पाहिजे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेटसाठी SG टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.